आता कसं पोट खाली झाल्यावर मस्त वाटते यार. या सो व्हॉट आय एम सेइंग इज दॅट आय एम सेइंग इज काय म्हणतो तुम्ही. येस, हॅलो, दिस इज दी माय ऑडिफाय एपिसोड नंबर 2012. आजची तारीख आहे 27 ऑगस्ट 2020. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजले, 9:30 झाले. ऑलमोस्ट नाही, 9:30 झाले. येस, 9:33. आज काय सांगायचं आज. हा, मी म्हणत होतो बिकॉज ऑफ दॅट की माझ्या घरी किरायदार राहायला आले आहे खाली, तर माझ्यापाशी काही रूम नाही आहे टू आय कॅन टॉक फ्रीली ऑन दी आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, कारण खूप दबून बोलावं लागत आहे जो व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायच्या वेळेस. सो इट जस्ट लाईक मला असं वाटलं की कम बॅक टू द ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. येस, कारण आपण आर्टिफॅक्ट एपिसोड, मोस्ट ऑफ द आर्टिफॅक्ट एपिसोड आपण ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड केले आहे. सो व्हाय डोंट वी, सो इट जस्ट लाईक लेट्स यूज ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. सो लेट्स गो. सो आज काय झालं, आज सकाळी उठलो मी. येस, सकाळी उठल्यानंतर आज सायकलिंगला जातो म्हणलं. बट कसं आहे की काल रात्रीच मला सांगितलं गेलं होतं की आजीला, मामीला, वेदू आणि संस्कृती यांना घरी आणायचं इथे. त्यानंतर काही सामान पण होतं तिथे, सिलेंडर होतं, शेगडी होती, दरी होती, त्यानंतर 1-2 भांडे होते वगैरे, ते पण आणायचे होते. तर ऍक्च्युली आणि कसं की हे मला कसं वाटलं की लवकरात लवकर हे काम आपण आटपून दिल्यानंतर बेटर होऊन जाईल म्हणलं, आपण फ्री होऊन जाऊ म्हणलं. त्यानंतर आपण शायद हायपरलॅप्स व्हिडिओ शूट करून घेऊ किंवा आपण एडिट करून घेऊ, याच्या मागे लागू म्हणलं. सो या उद्देशाने मी सकाळी उठलो. मी ओके, थोडासा फ्रेश वगैरे झालो, दात वगैरे घासले, त्यानंतर नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मी बिट्टूकडे गेल्यानंतर मग सिलेंडर आणलं. येस, ऍक्च्युली तिथे गेलो, तिथे नाश्ता बनायचा होता. ऑलमोस्ट सगळेजण उठले होते तेव्हा, त्यामुळे मग मला थोडा वेळ थांबावं लागलं. ओके, त्यांची नाश्ता वगैरे होण्यासाठी. मग नाश्ता वगैरे झाला की मग त्यानंतर मग मी सिलेंडर आणि वेदूला घेऊन घरी आलो. ओके, मग त्यानंतर पुन्हा गेलो आणि त्यानंतर मग मी मामी, संस्कृती आणि मग दद्दू पण आला. दद्दूंनी घरी सोडून दिला. ओके, सो आल्यानंतर ऑलमोस्ट जेव्हा घरी आलो ना, तेव्हा ऑलमोस्ट करीब 1:30 वाजले होते. 1:30, 1:45 वगैरे झाले होते. मग त्यानंतर मग आल्यानंतर मग मी थोडसा फ्रेश वगैरे झालो, जेवण वगैरे केलं, हातपाय वगैरे, आंघोळ वगैरे केली. ओके, आणि जेव्हा मी कामावर बसलो तर तेव्हा ऑलमोस्ट करीब 2:30 वाजले होते. म्हणजे आता जस्ट मी समोर बसलो. म्हणजे ऍक्च्युली मला कसं थोडीशी कपडे पण इस्त्री करायचे होते माझे, कारण कसं की मी त्या दिवशी धुतले होते कपडे, बट ते इस्त्री नाही केले. आणि मला कसं आता एक प्रकारे सवय लागली आहे की मी माझे कपडे नेहमी इस्त्री करून ठेवतो. ऍटलिस्ट माझे शर्ट्स तरी, टी शर्ट वगैरे नसले तरी काही प्रॉब्लेम नाही. बट कसं आहे की मी माझे शर्ट नाही का नेहमी इस्त्री करून ठेवतो. तर माझे 2-3 असे शर्ट होते जे असे लावारेस पडून होते, मला ते बरं वाटलं नाही. सो मी थोडे इस्त्री करून ठेवले. मग त्यानंतर मग मी काही 2:30 वाजता कामावर बसलो. ओके, म्हणजे माझ्या डेस्कटॉपवर बसलो, ओपन केला प्रोजेक्ट आणि त्यानंतर मग मी एडिटिंग सुरू केली. तर इट जस्ट लाईक मला नाही का म्हणजे मला जेन्युइनली वाटते का मला ते शूट करायचं आहे. आणि मी जे ती गोष्ट शूट करतो आणि त्यानंतर त्याला एडिट करतो ना, तर एडिट करण्याचं नाही का ते एक वेगळीच आवड असते. म्हणजे तेव्हा मला माहित असते का हा इथे कोणता शॉट द्यावा, तिथे कोणता शॉट द्यावा, म्हणजे इथे कोणती क्लिप लावावी, इथे कोणती, याला फास्ट करावं, स्लो करावं, बॉब स्टॅबलायझर करावं, कशाप्रमाणे कलर क्रिएट करावं, ऑल दिस थिंग्स नाही का माझ्या माइंड मध्ये सुरू असते. पण जेव्हा कोणती गोष्ट माझ्या एकदम हे असते, म्हणजे विपरीत असते, म्हणजे मला ती गोष्ट करायची नाही तरी कोणीतरी फोर्स करून माझ्याकडे ते काम करून घेऊन राहिलं, तर तेव्हा ते काम करण्यामध्ये बहुत लिचाडपणा वाटते यार, बहुतच जास्त. जसं मी एकदा एक्सपिरियन्स केलं होतं पिंटीच्या ताईच्या बेबी शॉवर मध्ये. यस, त्याच्यामध्ये मी शूट तर वगैरे केलं. यस, बट जेव्हा मग मी एडिटवर गेलो होतो ना, असं बेकार वाटलं बे झाला काय. जस्ट लाईक मला कसं वाटलं की मी फोर्स होऊन राहिलो यांचं काम करण्यासाठी. यस, कारण काही फुटेजेस मध्ये काहीच असं सिनेमॅटिक नव्हतं, काहीच नव्हतं. इट वॉज लाईक
ऍक्च्युली काय होते की जे वेडिंग फिल्मोग्राफर आहे आणि जे नंतर ऍक्च्युअल फिल्मग्राफर आहे, सिनेमॅटोग्राफर आहे, दॅट इज टू डिफरंट थिंग. या व्हॉट इज दॅट की जे फिल्म्स मध्ये नाही का कोणते काही शॉट घेतात ना, ते याच्यामध्ये सगळं डिसाईड असते. या म्हणजे कोण कुठे जाणार आहे, कोणता डायलॉग बोलणार आहे, कशाप्रमाणे शॉट घ्यायचा आहे, त्याची अँगल काय, लेंथ काय, डेप्थ काय, या साऱ्या गोष्टी मॅटर करून आपण शूट घेतो. या युजली मी पण कधी शूट करताना माझ्या शूटिंगसाठी नाही का मी ऑलरेडी प्री प्लॅन असतो का मला कशाप्रमाणे शूट घ्यायचा आहे, माझा सब्जेक्ट कुठे राहील, मी कशाप्रमाणे प्री प्लॅन असतो. बट जेव्हा नाही का ऍज अ अशा काही गोष्टी जे वेडिंग आहे किंवा बेबी शॉवर आहे किंवा समथिंग अशा काही गोष्टी जिथे आपल्याला शूट करायचं आहे, म्हणजे इव्हेंट शूट करायचं आहे, तर अशा ठिकाणी नाही का शूट करणं कम्प्लिटली डिफरंट असते. कारण इथे नाही का आपल्याला अटकून असते, आपण अटकून राहतो लोकांच्या मोमेंटसाठी. यस, कारण कसं की आपल्याला समजा जर एखादी शॉट हवा आहे जो लो अँगल हवा आहे किंवा हाय अँगल हवा आहे, बट तिथे लोकेशनवर गेल्यावर आपण तसं करूच शकत नाही. व्हाय? कारण तिथे एवढी गर्दी असते, लोक असते, आपण मधामधात नाचू शकत नाही. सो मच थिंग. आपल्याला जी पोझिशन फिक्स आहे त्या पोझिशनवरच होऊन आपल्याला सगळ्या गोष्टी शूट करावे लागते. तर सो मच थिंग्स यार, सो मच थिंग्स लिमिटेशन असते. तर त्याच्यामुळे नाही का आपले शॉट आपल्याला आवडत नाही. येस, जस्ट लाईक आपण फक्त व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलो, दॅट्स इट, व्हिडिओ रेकॉर्ड, त्याच्यामध्ये काहीच सिनेमॅटिक नसते. लिटरली इट वोंट. या तर हे मी एक्सपिरियन्स केलं होतं पिंटीच्या बेबी शॉवरच्या वेळेस. आणि आता कसं ताईंनी असं म्हणलं की तू शूट कर बा म्हणे, मग मला वाटलं काय अरे जाऊ दे म्हणलं, ऍटलीस्ट आपल्याला तेवढं एक्सपिरियन्स होता. मी मी नाही का नाही म्हणलं, या दॅट्स द थिंग इज दॅट मला असं वाटतंय की आपल्या समोर जे काही ऑपॉर्च्युनिटी आहे ना त्याला ग्रॅब करून घ्यावं. दॅट्स द ओनली थिंग. यस, म्हणजे कसं आहे की मला समोर जाऊन या फील्डमध्ये काम करायचं आहे, एक फिल्म मेकर वगैरे या फील्डमध्ये काम करायचं आहे. या मी हे ना म्हणू शकत का मला हे काम नाही करायचं, ते काम नाही करायचं. म्हणजे जस्ट लाईक मला मी फिल्ममध्येच काम करीन बा, मी वेडिंग किंवा अशा कोणत्या इव्हेंटमध्ये मी शूट नाही करीन बा वगैरे, असं नाही म्हणू शकत मी. या कारण मला असं वाटतं की ही आपली मेंटॅलिटी नसली पाहिजे. जास्त कारण समजा जर मी असं म्हणतो की मी फिल्म मेकर आहे, तर दॅट्स इट, तू फिल्म मेकर आहे म्हणजे तुला कोणतेही व्हिडिओ शूट करता आले पाहिजे. दॅट्स इट. तुला वेडिंग असो, फिल्म असो, काही असो, दॅट्स द ओनली थिंग की आपको करना चाहिए आणि करना चाहिए. सो दॅट्स इट की मी माझ्यामध्ये या साऱ्या गोष्टी चेंजेस आणतो आणि या चेंजेस आणल्यानंतरच मग मी स्वतःमध्ये त्याला इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करतो. या आणि समजा जर काही होत नसेल, म्हणजे मला काही आवडतही नसेल, तर जस्ट लाईक कोई बात नाही. हा हा तर या I'm saying is that की जस्ट लाईक कधी कधी मला कोणती गोष्टी आवडली नाही किंवा वगैरे वगैरे, तर जस्ट लाईक मला असं वाटतंय की राहू दे यार, या म्हणजे पाहू आपण, या म्हणजे जस्ट लाईक आपण करू, प्रयत्न करू. ह्या म्हणजे जस्ट लाईक थोडसा वाईट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, नॉट अन इश्यू. आपण जस्ट लाईक प्रयत्न करू, आपल्याला एक्सपिरियन्स बॅड इन, बट आपल्याला म्हणजे वाईट वाटेल बट एक्सपिरियन्स तर येईल. दॅट्स द ग्रेट थिंग. यास, कारण सांगू मला असं वाटते की एक्सपिरियन्स इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. या कारण जोपर्यंत आपल्यापाशी एक प्रॉपर एक्सपिरियन्स राहणार नाही ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. सो दॅट्स वाय एक एक्सपिरियन्स एक बहुत मॅटर करते. या सो यू जस्ट लाईक हे बा, म्हणजे मी 2 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं. ओके, मला माहित पडलं 2 वर्षामध्ये माझी काही लाईफ नाही, तिथे काही नाही. माझे हे 2 वर्ष कम्प्लिटली वेस्ट गेले. या आयुष्यामधून हे जे 2 वर्ष आहे ना याच्यामध्ये वेस्ट गेले असंही म्हणतो, कारण याचा समोर मला कुठेच फायदा होणार नाही. बट याच्यापासून मला एक एक्सपिरियन्स भेटला. आणि हा एक्सपिरियन्स कोणता, कॉर्पोरेटचा. म्हणजे तिथे कशाप्रमाणे काम करावं लागते, कशाप्रमाणे लोक भेटतात आणि कशाप्रमाणे तुमच्यासोबत वागतात, तेव्हा तुम्ही स्वतःला कशाप्रमाणे प्रिपेअर करायला पाहिजे, समोरचे लोक काय विचारतात तेव्हा आपल्याला काय उत्तर द्यायचं. सो मच थिंग्स. या तर ह्या साऱ्या गोष्टी मला एक्सपिरियन्स झाल्या, एक प्रकारे माहीत पडल्या. आणि समोर जाऊन मी समजा जर फिल्म मेकिंग मध्ये घेतोय आणि मला समजा जर अशा प्रकारचे लोक वगैरे भेटत आहे, तर तेव्हा माझ्यापाशी हा एक एक्सपिरियन्स राहील का हा चलो ये बंदा आहे, तर आपल्याला अशा प्रमाणे बोलायचं आहे किंवा अशा प्रमाणे ऍक्ट करायचं आहे वगैरे वगैरे. सो इट वॉज दॅट. या सो एक्सपिरियन्स इज रिअली इम्पॉर्टंट. या हे बघ,
वन थिंग मी अजूनपर्यंत सांगितलंच नाही का आतापर्यंत काय केलं. या म्हणजे मी दुपारी 2:30 वाजता मी एडिटिंगला बसलो. ओके. पहिले मी विचार केला आता एडिटिंगवर बसलो आणि त्यानंतर मग मी विचार केला की कसं शूट करावं बा. ओके. सुरुवात कशी करावं. फर्स्ट ऑफ ऑल एक एडिटिंग शूट करताना नाही का सर्वात इम्पॉर्टंट असते ट्रॅक. या म्हणजे तुम्ही कोणत्या ऑडिओ ट्रॅकवर तुम्ही सिक्वेन्स सेट करत आहे तर तो ट्रॅक म्हणजे जो ऑडिओ ट्रॅक तो चांगला असणं बहुतच गरजेचं आहे. व्हिज्युअल्स असते आणि 50% त्याचा स्टॉक असतो तो ऑडिओचा असतो. ओके. तर त्यामुळे नाही का समजा तुम्ही म्हणजे व्हिज्युअल्स खूपच चांगले आहे बट तुमचे ऑडिओ वॉज रिअली सक तर ते बहुत ही बेकार होऊ शकते. या ट्राय टू अंडरस्टँड इट वॉज नॉट गुड. सो इट वॉज लाईक दॅट की जेवढं आपण ऑडिओवर पण काम करू ना तेवढं बेटर राहील. तर ऑडिओसाठी तो प्रॉपर ऑडिओ ट्रॅक पण नाही का फाइंड आउट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. सो लास्ट टाइम मी पिंटीच्या याच्यामध्ये जो ऑडिओ ट्रॅक वापरला गेला होता तो बिलकुल ट्रॅडिशनल नॅचरल ट्रॅक वापरला होता जो म्हणजे मराठी ट्रॅक. येस. आणि त्याच्यावर मी एडिट केला. आता त्याच्यावर नाही का मला नाही का माझ्या बहिणीनी रिव्ह्यू दिला की मला तो नाही आवडला म्हणे. मला ते गाणं बिलकुल नाही आवडलं म्हणे. ऑब्विसली हे असे गाणं होतं जे बहुत ट्रॅडिशनल होतं मराठी गाणं होतं वगैरे वगैरे. या मी कोणाचं ऐकलंय हे मला मॅटर करते. येस. इट वॉज लाईक दॅट की कोणाकोणाला नाही आवडन कोणाकोणाला आवडन नाही आवडन. या हे त्यांची मेंटॅलिटी आहे. म्हणजे जस्ट लाईक कोणता व्यक्ती खूप जास्त हॉलिवूड किंवा खूप जास्त इंग्लिश गाणी वगैरे बघतो तर त्याला जास्त इंग्लिश गाणे आवडतात ना त्याला मराठी किंवा हिंदी गाणे आवडणारच नाही. तर ऑब्विसली मला अशा व्यक्तीने म्हणजे अशा व्यक्तीने मला रेकमेंड केलं अशा व्यक्तीने सांगितलं की त्याला इंग्लिशच गाणी येतात त्याला मराठी गाणी आवडतच नाही. सो ऑब्विसली त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू मी माझं वर्क कशाला हे करू. या वाय आय एम टेलिंग यू वाय. फर्स्ट थिंग. ओके. मी शूट केलंय बेबी शॉवरचं. ओके. माझं थीम आहे ते एक मराठी कल्चर आहे. ओके. आता या मराठी कल्चर मध्ये एक मराठी ट्रॅडिशनल मध्ये आपण कोणतं इंग्लिश गाणं किंवा एक एखादी नाही. व्हाय कारण इट इज नॉट गुड. तो तो मॅचच होत नाही. तो त्या व्हिज्युअल सोबत मॅचच होत नाही. ऑब्विसली आपल्याला ते एक ट्रॅडिशनल सॉंगच लागते. तर तेव्हा मी युट्यूबवर गेलो. आता मी युट्यूबवर गेलो पूर्ण सर्च केलं बेबी शॉवर साठी कोणकोणते ऑडिओ ट्रॅक्स आहे. तर मला जे ऑडिओ ट्रॅक्स भेटले ते असेच ट्रॅडिशनलच भेटले. मोस्टली म्हणजे ऑलमोस्ट 91 गाणं भेटलं ज्याचं जे ट्रॅक होता तो थोडासा म्युझिकवर होता बट त्याचे जे व्हिज्युअल्स होते ना ते पण ट्रॅडिशनल नव्हते. ते पण थोडेसे मोठे ऍडव्हान्स होते. म्हणजे त्यांनी काही शालू वगैरे काही घातला नव्हता. दे आर लाईक गाऊन वगैरे घातला. दे आर लाईक समथिंग. त्यांचा बेबी शॉवर वॉज रिअली त्यांचा ट्रॅडिशनल समथिंग डिफरंट होता. इंडियातलेच होते बट वेगळाच होता. या सो मला ते रिअलाइज झालं की हे बरोबर नाही आहे. तर त्यामुळे कसं आहे की मी अगोदर नाही का मी पहिले ट्रॅक सेट केला होता. तो ट्रॅक सेट होता एक म्युझिक ट्रॅक सेट केला होता ज्याच्यामध्ये एक म्युझिक होतं ते चांगलं होतं ज्याच्यामध्ये बीट्स होते मस्त वगैरे. ओके. सायलेंट होतं पण बीट होतं. ओके. मग त्याच्यावर मग मी सगळे क्लिप्स वगैरे ऍड करत गेलो आणि ऑलमोस्ट करीब 1.5 मिनिटाचा सेट केला. आणि त्याच्यानंतर मग मी पुन्हा युट्यूबवर गेलो आणि पुन्हा सर्च केलं. मला 1.5 मिनिटाच केलं आणि त्यानंतर मग मी बघितलं तर ते बरं वाटत नव्हतं यार. ह्या म्हणजे ते ते जस्ट लाईक ऑडिओ काहीतरी वेगळा सुरू होता आणि व्हिडिओ काहीतरी वेगळा सुरू आहे असं फील झालं यार. आणि मग मला रिअलाइज झालं की आपण जो ट्रॅक जो वापरत आहे ना तो ट्रॅक इज नॉट गुड. तर त्यामुळे मग मी ट्रॅकच डिलीट केला आणि तो मराठीवाला ट्रॅक लावला. आणि मग मराठीवाला ट्रॅक लावल्यानंतर मग मी त्या व्हिज्युअल्सला मॅच करत बसलो तर तेव्हा पण मला थोडा प्रॉब्लेम झाला की व्हिज्युअल्स पण ऑडिओ सोबत सिंक होऊन न राहिले. तर मग काय केलं की आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओ ट्रॅक लावले होते ना आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओ क्लिप्स लावले होते ना ते सगळेच्या सगळे व्हिडिओ क्लिप्स उडवून टाकले. या म्हणजे मी दुपारी 2:30 वाजेपासून ते आता म्हणजे रात्री 9 वाजेपर्यंत जेवढं काही काम केलं ना ते पूर्ण वाया गेलं. पूर्ण डिलीट केलं. आणि आता पुन्हा फ्रेश काम स्टार्ट करीन. पण आय डोंट नो आता मी घरी आता खाली गेल्यावर आता मी काम सुरू करीनच म्हणा. या ऑफकोर्स बट जे आहे ते बट मला याचं वाईट वाटत नाही. या वाय बिकॉज ऑफ
गलती करो, या आई एम नॉट सेइंग कि आप गलती मत करो, आप डेफिनेटली गलती करो, बट आप उस गलती से कुछ सीखो यार. मी गलती केली या मी तो एक वेगळा ट्रॅक लावला, जो ट्रॅडिशनल जो आहे त्याच्यामध्ये ट्रॅक वेगळा लावला, एक इंग्लिश ट्रॅक लावला, आणि त्याच्यामध्ये मला ते काफी अनमॅच वाटलं, तर मी डिलीट केलं. मी माझं पूर्ण काम डिलीट केलं. यस. सो इट वॉज लाइक दैट कि हाँ ये कुछ गलत हो रहा है, आय फील दॅट, सो आय डिलीट. यस. आणि याच्यापासून मी शिकलो पण. तर नेक्स्ट टाइम मला असं कोणतं काही भेटलं वगैरे तर ऑब्व्हियसली मी असे ट्रॅडिशनल ट्रॅकच लावीन. यस, मी माझं मनातलं असंही नाही करू शकत, राईट. सो यस. पण तू व्हिज्युअल्स का डिलीट केले यार? हा, ट्रॅक चेंज करता येतो या, बट व्हिज्युअल्स पण मॅच असले पाहिजे ना. म्हणजे हे असं नाही आहे की आपण एक, म्हणजे कसं आहे की आपण एक सिक्वेन्स लावला आहे, म्हणजे जो वरचे जे व्हिडिओ क्लिप्स आहे ते जुन्या ट्रॅक सोबत मॅच अप होते, बट जर आता आपण ट्रॅकच चेंज केला, त्यांचे बीट पण चेंज झाले, तर बीट पण चेंज झाले, तर मी त्या ऑडिओ बीटवर माझे क्लिप्स चेंज होत होते, आता ते पण आता चेंज होईल ना. तर ऑब्व्हियसली कसं आहे की आपण थोडं करत गेलं ते बहुत कन्फ्युजन होऊन जाते. म्हणजे कसं आहे की भरलेल्या पाठीवर आपल्याला काही दिसत नाही, बट खाली स्लेटवर नाही का आपल्याला क्लिअरली दिसते. सो दॅट्स वाय मी कसं केलं की पूर्ण ओढवून टाकलं आणि पूर्ण क्लिप बाय क्लिप केलं. सो असं काही हे नाही, आपण सेव्ह करून ठेवलं आहे. अंडू केलं तर पूर्ण वापस येऊन जाईल, पण मला अंडू करायचं नाही आहे. ओके, सेव्ह केलं आहे. ओके. त्यानंतर काय आहे की माझ्यापाशी प्रीमियर मध्ये काय असते की जे क्लिप तुम्ही अगोदर वापरल्या ना, त्या क्लिपचा एक नाही का मेमो असतो, म्हणजे कोणत्या क्लिपमध्ये, म्हणजे कोणत्या व्हिडिओ क्लिप मधून तुम्ही एक छोटासा पार्ट घेतला आहे, तो एक छोटासा एक ॲरो असतो, त्याच्यातून फाइंड आउट होते. तर आपण इथे गेल्यावर आपण क्लिक करू शकतो. म्हणजे वी नीड, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळा शोधण्याची गरज नाही किंवा बघायची गरज नाही, बट जस्ट लाईक आता आपल्याला पूर्ण बघावंच लागेल. सो यस. आणि कसं आहे की उद्या पण आहे पाऊस. ओके. सो ऑब्व्हियसली आपल्याला हायपरलॅप्सचं शूट करता येणार नाही. येस. तर त्यामुळे आपल्याला उद्या घरी बसूनच एडिटिंग करायची आहे. तर मला असं वाटतं की आपण करून टाकू. ओके. आर्टिफॅक्ट एपिसोड आहे मोस्टली. आता आर्टिफॅक्ट एपिसोड हे ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड राहत जाईल, बिकॉज ऑफ दॅट की आय एम टेलिंग यू, ऑलरेडी टोल्ड यू की असं आहे. सो येस. ओके. थोडस मनातलं बोललो, बरं वाटलं यार. आता मी थोडं जेवण करत होतो ना, तिथे नाही का टीव्हीवर वडील खूप जास्त टकलवून पाहत होते. एक इंटरव्ह्यू, रिया चक्रवर्ती, या शी वॉज अ ऍक्टर ऍक्च्युली. काय झालंय, मी एक मॅटर थोडस शब्दामध्ये सांगतो. एक ऍक्टर आहे ज्याचं नाव आहे सुशांत सिंग राजपूत, आणि त्यांनी गेले 2 का 3 महिन्या अगोदर त्यांनी सुसाईड केलाय. ओके. तर आता एवढा मोठा ऍक्टर त्याने सुसाईड केला आहे, तर असं कोणतं प्रॉब्लेम आहे बा, असं कोणतं दुःख आहे बा त्याच्याकडे वगैरे, या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की त्याच्या लाईफमध्ये असं कोणतं दुःख आहे जे सुसाईड केलं बा वगैरे वगैरे. तर फर्स्ट ऑफ ऑल जो ब्लेम होता तो ब्लेम गेला करण जोहर आणि आलिया भटकडे. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की ते स्वतःला खूप जास्त रिच समजतात वगैरे वगैरे. ओके. हे जे लोकांचा पर्स्पेक्टिव्ह आहे, आय एम नॉट टॉकिंग अबाउट दोस, कारण मला याच्यामध्ये इंटरेस्ट पण नाही, बट इट वॉज लाईक दॅट की मला हे थोडंसं सांगायचं याच्याबद्दल. या म्हणजे याच्यामध्ये पण थोडंसं एक प्रकारे ज्ञान आहे. सो आय विल टेल यू लेटर. पहिले आपण थोडासा मेमो समजून घेऊ. ओके. सो जेव्हा सुशांत सिंग राजपूतनी सुसाईड केलं, त्याच्यानंतर सोशल मीडियावर असं व्हायरल झालं की सुशांत सिंग राजपूतचं जे डेथ झाली जस्ट बिकॉज ऑफ दॅट, कारण की त्यांच्या करिअरमध्ये करण जोहर किंवा यशराज प्रोडक्शननी त्यांच्या करिअरवर लाद दिली बा वगैरे, समथिंग असं काहीतरी होतं. बट असं काही नाही, या म्हणजे कमी उतार चढाव वगैरे राहतातच एखाद्या ऍक्टरच्या ह्याच्यामध्ये वगैरे. बट जो लोकांचा जो पर्स्पेक्टिव्ह होता तो हा होता की
सुशांत सिंग राजपूतने जे सुसाईड केलं आहे हे सुसाईड केलं आहे जस्ट बिकॉज ऑफ करण जोहर अँड यशराज यांच्यामुळे झालाय बा. ओके, बट हळूहळू केस समोर गेली, थोडेसे डीप थोडेसे बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर रिअलाइज झालं की त्यांची जे सुसाईड झालं आहे ते त्यांच्या करिअरमुळे नाही, ते त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे झालाय. तर त्या वैयक्तिक कारणामध्ये मग त्यांची गर्लफ्रेंड पण आली. गर्लफ्रेंड कोण होती त्यांची? रिया चक्रवर्ती या चक्रबोधी, आय डोंट नो. रिया चक्रवर्ती, शी इज ऑल्सो अन ऍक्टर. ओके, शी वॉज अ गर्लफ्रेंड ऑल्सो. सुशांत सिंग राजपूत त्यांची गर्लफ्रेंड पण होते. ओके, सो लॉट्स ऑफ थिंग्स हॅपन्स. येस, बहुत साऱ्या गोष्टी झाल्या वगैरे. मला याच्याबद्दल काही माहित नाही, बट वन थिंग इज दॅट की मी याच्यामध्ये काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, या सुशांत सिंग राजपूत ह्या जो डेथ झाली आहे ना, हा मेला याची म्हणजे असं म्हणजे इट वॉज लाईक दॅट. मी एवढं तर पक्क सांगतो की सुशांत जो मेला तो सुसाईडनेच मेला, हे पक्का आहे. कोणी त्याला मारलेलं वगैरे नाही आहे. ओके, बहुत ही स्ट्रॉंग रिझन पाहिजे त्या व्यक्तीला मारण्यासाठी जो व्यक्ती त्याला मारून राहिलाय. ओके, बहुत ही जास्त स्ट्रॉंग. येस येस, आणि तो स्ट्रॉंग रिझन मला वाटत नाही का हे रिया वगैरे तिने असं केलं. इट वॉज डेफिनेटली नॉट रिया. कारण ऍक्च्युअल मध्ये कसं आहे की लोकांना माहित आहे की आपण कोण्या व्यक्तीला असं मारू शकत नाही, आणि समजा ज्या लोकांना मारायचं आहे ते भडकन मारून पण त्याचा विचार नाही करत. ओके, सो आय एम सेइंग इज ती तर म्हणजे सुशांत सिंग राजपूत तो सुसाईडनेच मेलाय. ओके, बट मग हे मीडियावाले एवढे असं चढवून काय सांगत आहे एवढं साऱ्या गोष्टी? व्हाय? ऍक्च्युली कसं आहे, याच्यामध्ये एक बेसिक सायन्स आहे, याच्यामध्ये एक मार्केटिंगचा खूप मोठा खेळ चालतो. यू डोंट रिअली नो, बट यू हॅव टू अंडरस्टँड. तुला या गोष्टीमध्ये जायचं आहे तर तुला या गोष्टी जाणून घ्या. ओके, फर्स्ट कसं आहे की सुशांत सिंग राजपूत ही वॉज अ फिल्म, सॉरी, ही वॉज अ स्टार. ओके, सो पीपल युजली नो. काय करतोय तू? सो सुशांत सिंग राजपूत ही वॉज अ स्टार. ही म्हणजे ही वॉज अ बॉलिवूड ऍक्टर. सो पीपल युजली नो ऑल दिस थिंग्स. ओके, तर काय आहे की ऍक्च्युली लोकांना खूप जास्त क्युरिओसिटी तयार होते की व्हाय ही वॉज, म्हणजे तो का मेलावा. ओके, जे नॉर्मल व्यक्ती आहे ना त्यांना खूप जास्त क्युरिओसिटी तयार होते की हा का मेला. ओके, आणि हेच क्युरिओसिटी नाही का याला परिपूर्ण करण्यासाठी नाही का हे मीडियावाले नाही का आग भडकवण्याचा प्रयत्न करतात. असे काही पॉइंट आउट काढतात जे रिलेट पण नाही करत त्यांच्या मर्डरशी किंवा त्यांच्या सुसाईडशी, पण तरी नाही का कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे काय होते की जे ज्या व्यक्तीला मीडिया हे करतात, टार्गेट करतात, म्हणजे जस्ट लाईक आता या कंडिशन मध्ये रिया चक्रवर्ती आहे. ओके, तर तिच्यावर काय फील होत असेल हे आपण डिसाईड नाही करत, हे आपण समजू शकत नाही. येस, कारण सांगतो वन थिंग, मी एक गोष्ट बहुत क्लिअरली सांगतो, बहुत ही जास्त क्लिअरली. येस, मी एक गोष्ट क्लिअर सांगतो का सुशांत सिंग राजपूत हे सुसाईडच केला आहे. ओके, हे बहुत क्लिअरली आणि बहुत ट्रू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, सुसाईड करतात स्वतःची, दीज पीपल आर रिअली कावर्ड. यस, म्हणजे त्यांना म्हणजे कावर्ड म्हणजे ते नाही का रे, म्हणजे कठीण परिस्थिती आली का पळून जाणारे लोक. येस, सो ही वॉज दॅट. आता मी असं ब्लेम वगैरे नाही, मला असं म्हणजे लाईक मी असं कोणत्याच पोझिशनवर नाही का त्याला असं ब्लेम करावं वगैरे, आणि मला असं माहित पण नाही का त्यांनी असं का करावं वगैरे. या बट इट वॉज लाईक दॅट की सुशांत सिंग सुसाईडनी मेला की त्याला ऍक्च्युली कोणी मारलं. ओके, यांना कोणी घेणं देणं वगैरे हे नाही. त्यांना फक्त या सुशांतच्या केसवर त्यांना फक्त त्यांची रोटी पकवायची आहे, बस.
दॅट्स इट. या मीडियावाल्यांना आणि त्या मीडियावाल्यांपासून सोशल मीडिया आणि त्याच्यानंतर मग पीपल आर रिअली ऑब्सेस अबाउट दोज थिंग्स लाईक करण जोहर आहे किंवा आलिया भट आहे किंवा यशराज प्रोडक्शन आहे, राईट नाव आता रिया चक्रबोधी आहे, सो मच पीपल. या आता अशा लोकांना टार्गेट काय केलं? वाय? बिकॉज ऑफ दॅट दीज पीपल आर रिअली फेमस. येस, अशा लोकांना टार्गेट नाही केलंय की जे लोक वगैरे फेमस वगैरे नाही. जस्ट लाईक तो अजून पण खूप सारे लोक आहे जे संशयित आहे, बट ते लोक नॉट रिअली फेमस. येस, बट त्यांना एवढं जास्त हे कव्हरेज भेटले नाही ऍज कम्पेअर टू रिया चक्रबोधी वगैरे. येस, सो ऍक्च्युली काय आहे की हे सगळं मार्केटिंगचा खेळ चालतो. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की जे लोक थोडे जास्त हे असतात, म्हणजे जास्त पॉप्युलर वगैरे असतात, तर अशा लोकांना नाही का खूप जास्त व्ह्यू भेटतात. या लोकांना खूप जास्त वाटते की आपण यांच्याबद्दल अजून जास्त जाण. ओके, सो इट वॉज लाईक, मानून घे की एखाद्या अमिताभ बच्चनचा खून झालाय भर रस्त्यावर, किंवा अमिताभ बच्चन एका स्टेजवर गेले आणि स्टेजवर गेल्यानंतर नाही का कोणी त्याला गोळी मारून दिली. या तर किती ब्रेकिंग न्यूज होऊन जाईल, किती मोठी रेअर आहे मेरे बाप, बहुत ही जास्त. यस, आणि त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन गॉट डाईड. या तर समज एवढी मोठी ब्रेकिंग न्यूज, मेले कसे मेले, काय मेले, कोणी मारलं, काऊन मारलं, अरे मेरे बाप. या हा एक मार्केटिंग फंड आहे. याच्यामध्ये नाही का आपल्या लोकांची सिंपथी गेन करण्याचा प्रयत्न करतोय या गोष्टीमध्ये. ओके, हे जे आहे ना या सर्व गोष्टी, कारण ऍक्च्युली कसं आहे की वर्षातून लाखो लोक सुसाईडने मरतात फॉर व्हेरियस रिझन. ओके, बट मीडियावाल्यांना फक्त सुशांतचीच पडली आहे की ये क्यों मरा, या इसकी जांच होनी चाहिए, सीबीआई जांच होनी चाहिए. आय मीन कोणी सुसाइड करते रिपोर्ट नाही करत बे कोणी, जस्ट लाईक, और इसकी तो सीबीआई जांच होनी चाहिए. म्हणजे सीबीआय वाली इतके फुकटचे आहे का यांना लाईक सुसाईड केलं, आता आम्ही हे पण फाइंड आउट करू की का सुसाईड केलं वगैरे. वेल, मी मगाशी म्हणलं की सुशांत सिंग राजपूत वॉज रिअली कावड. आय एम सॉरी, आय एम टेकिंग दोज वर्ड्स बॅक. येस, बिकॉज ऑफ मला असं म्हणायला नाही पाहिजे होतं. वाय? बिकॉज ऑफ दॅट मला माहित नाही त्या व्यक्तीबद्दल ऍक्च्युली. येस, सो आय डिडंट नो अबाउट दीज थिंग्स. मी बट इट वॉज नॉट. या म्हणजे त्याची कंडिशन माहित नाही मला, म्हणजे मला ऍक्च्युअल मध्ये त्याच्याबद्दल फारसं माहित नाही, तर मी असं म्हणू शकत नाही की ही वॉज काउड और आय डोंट नो वगैरे वगैरे. बट मी याच्यामध्ये या सुशांत सिंग राजपूत मध्ये नाही का मी फक्त एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होतो, इट वॉज लाईक मार्केटिंग फंडा. म्हणजे कशाप्रमाणे हे लोक मार्केटिंग करतात, कशाप्रमाणे हे लोक, म्हणजे समोर जाऊन तुला या गोष्टीचं काम पडेलच, डेफिनेटली पडेल. भाय, बिकॉज ऑफ दॅट की तुला समोर जाऊन अशा प्रकारचे कामं करायचे आहे. कामं म्हणजे का मरायचा वगैरे असं की नाही, बट इट वॉज लाईक दॅट की या म्हणजे अशा बज क्रिएट करणं, कोणत्या गोष्टीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करणं किंवा समजून घेणं किंवा इन्फ्लुएन्स क्रिएट करणं वगैरे वगैरे. सो याला म्हणते मार्केटिंग वगैरे वगैरे. सो इट वॉज पब्लिसिटी स्टंट वगैरे, हे सगळे याच्यामध्ये इन्क्लूड होते. सो ओके, सो इट्स समथिंग डिफरंट. ऑलराईट, मी युजली माझ्या ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बहुत काही चांगलं बोललो आहे ऍक्च्युली, बट कसं आहे की आपण ते ऐकले नाही. येस, युजली मी खूप काही बोललो आहे रे, बहुत ही जास्त आणि बहुत जबरदस्त. ऍक्च्युली मला कसं वाटतं की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये प्रॉब्लेम तो आहे प्रायव्हसीचा. येस, तो सॉर्ट आउट होईल नाही होईल आय डोंट नो, बट ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड जोपर्यंत माझ्या सोबत आहे तोपर्यंत आपण आर्टिफॅक्ट एपिसोड अजून चांगल्याने बनवू. ओके, सो आतापर्यंत एवढंच, फारसं काय आहे नाही. आता वाजले 10
आणि मला एक गाणं ऐकायचं होतं, ते मी एक गाणं ऐकतो. येस, मला मगांपासून ते गाणं ऐकायचं होतं, बट ऍक्च्युली पॉसिबल नव्हतं. बट आता मी ते गाणं ऐकतो. त्यानंतर मी खाली जातो. ओके, आणि खाल्यानंतर मग थोडीशी एडिटिंग करतो. फाइंड आउट करतो की माझ्याने आता एडिटिंग होईल का नाही, कारण ऑलमोस्ट करीब 10 वाजले आहे. आणि खाली जाऊन आता कसं माझं झोपायचं, आता मला एक प्रकारे प्रॉपर रुटीन लागलाय. या रुटीन म्हणजे की रात्री करीब 12 वाजता तर मला झोप लागतेच, दॅट इज कन्फर्म. आणि सकाळी 7 वाजता जाग येते, दॅट इज रिअली कन्फर्म. या हे 2 स्टेज तर बहुतच जास्त कन्फर्म वाले आहे. ओके, मला दिवसाने झोप नाही लागत. आणि वन थिंग इज दॅट मी मॅस्टरबेशन पण नाही करून राहिलोय. या म्हणजे ऍक्च्युली येस येस, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की अगोदर मला खूप इच्छा व्हायची मास्टरबेशन करायची, पण आता मला काहीच इच्छा नाही होत. या आय वॉज सो सख्त लोंडा बन गया मैं, आय डोंट नो व्हाय, बट येस आता काही फारसं वाटत पण नाही. युजली कसं आहे की मला कसं अगोदर बहुत जास्त वाटायचं. या वीक मध्ये 2दा वगैरे होऊनच जायचं माझं, 2दा 3दा वगैरे होऊनच जायचं. येस, एका वीक मध्ये. तर बट आता कंट्रोल मध्ये आहे. येस, आता ऍक्च्युली मला 3 किंवा 4 दिवस होतात. मी ऍव्हरेज सांगत आहे की एक मास्टरबेशन झाल्यानंतर ऍटलिस्ट मला 4 किंवा 5 दिवस लागतात. त्यातही मी फोर्सफुली करून राहिलोय. म्हणजे जस्ट लाईक थोडस करून घेऊ वगैरे. पण मला असं वाटतं की नाही, आता आपण नाही करावं. येस, वाय? बिकॉज ऑफ दॅट की आपण आता या स्टेजवर नाही आहे, त्या स्टेजवर नाही की आपण आता मॅस्टरबेशन करू आणि फील रिलॅक्स वगैरे. डोंट नो. अजून गोष्ट सांगायची आहे की माझ्यामध्ये काही चेंजेस आले आहेत आफ्टर दिस लॉंग टाइम. आणि गेले आपण 6 महिने आपण घरात आहे. येस, मी मार्च मध्ये घरी आलो होतो, 17 मार्चला. 17 मार्च 17 मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, 6 महिने. आणि ऑगस्ट आणि आता सप्टेंबरच होईल, लाईक 7 महिने होऊन राहिलं. या सो ऑलमोस्ट 6 महिने झाले मी घरात आहे. ओके, आणि या 6 महिन्यामध्ये तू काय केलं आहे? ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल अगोदरचे जे 3 महिने आहे ना, ते तर टाइमपास मध्येच गेले, त्याच्यामध्ये काही हे नाही. त्या 3 महिन्यामध्ये आमचं हे पण सुरू होतं वगैरे, जॉब पेमेंट वगैरे, आणि जॉब म्हणजे वर्क फ्रॉम होम वगैरे हे पण सुरू होतं. या जेव्हापासून नाही का, म्हणजे जेव्हापासून मला सांगितलं गेलं की यू आर नॉट म्हणजे क्वालिफाईड वगैरे आणि समथिंग, तर तशा परिस्थितीमध्ये मग माझ्यामध्ये एक वेगळीच उम्मीद क्रिएट झाली. आणि देन आय फाइंड आउट की अब मेरे को कुछ करना है. सो तेव्हापासून जे आतमध्ये जी एनर्जी आली ना, इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. या म्हणजे हे कधी मी एक्सपिरियन्स नाही केलं. राईट नाव मी आता जेवढं सिरियस आहे ना करिअर बद्दल वगैरे वगैरे, तर याच्या अगोदर मी कधीच नव्हतो. इट वॉज या म्हणजे इट वॉज लाईक दॅट की मला असं वाटतही नव्हतं की मी या साऱ्या गोष्टी करू शकतो बा वगैरे वगैरे. बट कसं आहे की आता मला वाटतं की यस, आता पॉसिबल होत यार. कारण अगोदर नाही का मला असं वाटत होतं, डूड यार एखादी व्हिडिओ बनवून घेऊ. पण जेव्हा मी बनवायला गेलो तेव्हा मला असं वाटायचं, अरे सो मच थिंग्स की तो हे नाही पॉसिबल होऊ नाही शकता. बट आता होऊ शकते.
मित्रांसोबत टाइम स्पेंड करावा लागतो तिथे मी टाइम स्पेंड करून राहिलोय या. बट अगोदर मी खेळायला जात होतो या, नेहमी सकाळी म्हणजे संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत वगैरे. तर याच्यामध्ये ऑलमोस्ट 4 घंटे जात होते माझे. दिन आय फाइंड आउट की यार साला आपण रोज रोज 4 घंटे वेस्ट करून राहिलोय. इट वॉज नॉट रिली वर्थ इट या. आपण थोडेसे हा टाइम युटिलाइज केला पाहिजे. ओके, तर यासाठी मी थोडस स्वतःमध्ये चेंजेस आणले. येस. आणि गेले हप्ताभर झाले मी जाऊन न राहिलो आणि स्वतःमध्येच काही ना काहीतरी क्रिएशन करण्याचा प्रयत्न करून राहिलोय. सो येस, इट वॉज गुड. आणि मला वाटते की आय कॅन मेक इट यार. म्हणजे ज्याप्रमाणे मी इंस्टाग्राम फेसबुकवर पण या सर्व गोष्टी शेअर करून राहिलोय ना, तर मला वाटते लोक पण मला थोडेसे अप्रिशिएट करतात की हा तेरा काम अच्छा है भाई. इट वॉज गुड. काल भाऊजीने म्हणलं होतं मला, मोठे भाऊजी, ते म्हणाले की या म्हणे तुझे व्हिडिओ पाहिले म्हणे, इट वॉज गुड या. मला काही असं म्हणजे हे एकदम डेस्परेट नाही का त्यांनी माझा व्हिडिओ लाईक करायला पाहिजे किंवा समथिंग समथिंग लाईक दॅट, किंवा मी असंही नाही एक्सपेक्ट करत की यांनी माझं काम बघून किंवा यांचं माझे व्हिडिओ बघून वगैरे असंही म्हणलं पाहिजे की चांगलं आहे वगैरे, असं मी म्हणत पण नाही. येस, बट लोक म्हणून राहिले आणि ते स्वतःहून म्हणून राहिले. सो आय जस्ट फील रिली ग्लॅड. येस. आणि येस, सो माझ्यामध्ये स्वतः एक कॉन्फिडन्स क्रिएट झाला आणि ऑफकोर्स मला असं वाटतं का मी या फील्ड मध्येच काम करेन. ओके, सो आतासाठी एवढंच. हे बघ, ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये आपण सुरुवात केली ना, आपण करीब अर्धा घंटा बोलून घेतो माहीतच पडत नाही. येस, ऍक्च्युली ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडची पॉवरच तशी यार. आपण बहुतच मस्त बोलतो, एकदा फ्लो मध्ये आलोय ना कि इट वॉज लाइक दैट कि पूरी मन की भड़ास निकाल देते हैं. फिर कोई नहीं रहता आसपास. जस्ट टॉक. आणि इट वॉज गुड थिंग यार. यामध्ये जोपर्यंत आपण मनातल्या गोष्टी आपण बाहेर काढत नाही ना, तोपर्यंत आपण हलकं होत नाही. इट वॉज. आणि मनातल्या गोष्टी काही काही जणांपाशी असे काही व्यक्ती असतात जिथे मनातल्या गोष्टी शेअर करतात. माझ्यापाशी अशा काही लोक नाही आहे, बट माझ्यापाशी एक रेकॉर्डर आहे आणि मी बिलकुल हेजिटेट होत नाही. मी क्लिअरली सांगतो, मला जे मनात आहे पूर्ण सांगतो. इट फील्स रिली गुड. मी असं विचार करतो की शायद लोकांनी पण अशा प्रमाणे या साऱ्या गोष्टी केल्या असत्या, म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे, तर इट वॉज लाईक दॅट. तो विषयच वेगळा आहे. समथिंग या, वी डोंट नीड टू गो देअर. ओके, सो दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. ऍक्च्युली मी 2012 ऑलरेडी रेकॉर्ड केला. मी पुन्हा 2012 नाही देत मी याला, कारण पुन्हा रिनेम मध्ये प्रॉब्लेम होऊन जाईल. तर मी याला देतो 2013. ओके.